स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृह तातडीनं सुरू होण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय आयुक्तांना निवेदन. नाशिक रोड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृह त्वरित सुरू करावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटलं आहे की सभागृहाचे शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे अद्याप लोकार्पण होऊ शकलेले नाही. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी वर्षभरापूर्वी दिलेल्या सूचनेनुसार सदरचे सभागृह तातडीनं सुरू होणं आवश्यक होते, परंतु तसे अद्याप झालेले नसून सदरच्या सभागृहाचे संपूर्ण काम पूर्ण झाले असून सरकारी मालमत्तेचा वापर होणे अत्यावश्यक आहे. तरी नाशिक रोड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृह तातडीनं हस्तांतरित करण्यात येऊन लोकार्पण करण्यात यावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिला. यावेळी मनपा गटनेते सीमा ठाकरे, व्यापारी बँकेचे चेअरमॅन निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, विक्रम कोठोळे, बंटी कोरडे, संजय खैरनार, प्रमोद सोनवणे, जगदीश पवार, नितीन चंद्रमोरे, संदीप शेळके, चैतन्य देशमुख, महेश लांडगे, मंगेश लांडगे, प्रमोद सोनवणे, निलेश बडे, सोपान कडलक आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. किशोर जाधव, जनविश्वास न्यूज, नाशिक. 16 फेब्रुवारी 2025 रोजी नाशिक रोड कोर्टाच्या नूतन इमारतीचं भूमी उद्घाटन आदरणीय अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडलं होतं. आणि तो कार्यक्रम यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने असलेल्या सभागृहामध्ये या ठिकाणी पार पडला. आणि त्या कार्यक्रमामध्ये ते सभागृह जे आहे नाशिक रोडला या ठिकाणी याचं उद्घाटन आदरणीय दादांच्या हस्ते त्या ठिकाणी झालं. आणि दादांनी सूचना केल्या होत्या प्रशासनाला की हे सभागृह आता या ठिकाणी चालू करावं. परंतु त्यानंतर आजपर्यंत आपण बघाल तर त्या सभागृहाच्या सगळ्या परिसराची दुरवस्था झालेली आहे. ते नाट्यगृह या ठिकाणी सुरू झालेलं नाही. आणि म्हणून आज यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना त्या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर आम्ही या विभागीय कार्यालयात आदरणीय आयुक्तांना भेटायला आलो आणि त्यांना विनंती केलेली आहे. त्यांना आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे की हे सभागृह जर तुम्ही लवकरात लवकर सुरू नाही केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनसुद्धा या ठिकाणी करणार आहे. आणि यासाठी आम्ही महापालिका आयुक्त, महापौर यांची भेट घेऊन हे सभागृह महापालिकेमार्फत चालवता येईल किंवा कसे याबाबत त्यांना विनंती करणार आहोत. आणि हा प्रश्न आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे सुद्धा आम्ही या ठिकाणी मांडणार आहोत.